नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार तब्येत बिघडल्याने शरद पवारांना 9 फेब्रुवारी रोजी गोविंद बाग येथील त्यांच्या निवासस्थानाहून म्हणजे पुण्यामध्ये रुबी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. ही 9 फेब्रुवारीची गोष्ट. आज 11 फेब्रुवारी आहे. कफाचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचे 5-6 दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आज शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आपण त्यांना अँटीबायोटिक्स देतो आहे. त्यांची फिजिओथेरपी सुरू केली आहे. त्यांना अँटीबायोटिक्ससाठी आणखी 1-2 दिवस ठेवणार आहोत. बाकी सर्व गोष्टीमध्ये सुधारणा झाली आहे. शरद पवारांच्या रुटीन तपासण्या झाल्या. त्यात त्यांना इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं होतं. पण त्यांना अँटीबायोटिक्स औषधं देण्यात आली. त्यात त्यांची तब्येत सुधारली आहे. स्ट्रेसमुळे आणि लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना इन्फेक्शन झालं होतं असं डॉक्टर म्हणतात. डॉक्टरांनी असंही सांगितलं की शरद पवारांना आता काही त्रास होत नाही आहे. साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल झाले आहेत. पुढील 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. म्हणजे शरद पवारांची तब्येत बिघडली अशी बातमी 9 फेब्रुवारीला आल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. कारण शरद पवार सध्या 85 वर्षांचे आहेत. या वयात त्यांची तब्येत गडबड म्हणजे त्यांच्या चाहत्यामध्ये चिंतेचं वातावरण. पण शरद पवार हे लढवय्ये. राजकारण असो की तब्येत असो, कुणाशी कसं लढायचं हे शरद पवारांना फार चांगलं कळते. पण ते आपल्या पद्धतीने लढतात, त्यातून बाहेर येतात. तब्येतीच्या बाबतीत त्यांनी तेच केलं आहे. त्यांना कफाचा त्रास वाढला होता. त्यामुळे बोलणं हे अस्पष्ट झालं होतं. छातीत कफ झाला होता. का औषध दिल्याने तो कफ निघून जातोय. शरद पवार हे लढवय्ये आहेत. म्हणजे या 14 दिवसापूर्वी पवार कुटुंबात एक दुर्दैवी घटना घडली. विमान अपघातात अजितदादा गेले. त्यानंतर शरद पवार पुढे आले आणि त्यांनी कुटुंबाला सावरलं. जे पवार कुटुंबाचे ते आधारवडच आहेत. त्यामुळे त्यात जी दगदग झाली, धावपळ झाली, त्यातून त्यांना तब्येतीचा त्रास झाला असं दिसतंय. परंतु आता त्यातून बाहेर आले आहेत. शरद पवार यांच्यावर अनेक आजारांनी हल्ले केले आहेत. पण शरद पवारांनी ते हल्ले परतवले. म्हणजे 2004च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यांच्या कानाजवळ सूज आल्याचं त्यांच्या डॉक्टरांना दिसलं. त्यातून त्यांनी तपासण्या केल्या आणि त्यात लक्षात आलं की कॅन्सरचा प्रकार आहे. तर कॅन्सरचा उपचार म्हणजे किती वेदनादायी असतो याची साऱ्यांना कल्पना आहे. शरद पवार अमेरिकेला गेले, तिथे उपचार घेतला. तिथून नंतर ब्रीच कँडीमध्ये उपचार घेतला. 36 वेळा त्यांनी रेडिएशन ट्रीटमेंट घेतली आहे.
रेडिएशन ट्रीटमेंट 36 वेळा, म्हणजे लाईट, सोप्या भाषेत बोलायचं तर लाईट घ्यावा लागतो कॅन्सरच्या उपचारामध्ये. तो लाईट इतका वेदनादायी असतो की याची कल्पना करवत नाही. असे 36 वेळा रेडिएशन ट्रीटमेंट शरद पवारांनी घेतली. नुसती ट्रीटमेंटच नाही, ते लोकसभेचं कामही करायचं आहे, कामकाजही चालू होतं. 2004ची गोष्ट आहे. काम संपलं की ट्रीटमेंट घ्यायची, म्हणजे असा त्यांचा खाक्या होता. म्हणजे तब्येत गडबड आहे म्हणून शरद पवार घरी बसले किंवा हॉस्पिटलमध्ये बसले असातला प्रकार झाला नाही. मी त्यांना कॅन्सर निदान झालं, त्याला आता 22 वर्ष झाली आहेत. 22 वर्ष कॅन्सरला ते पुरून उरले आहेत. म्हणजे शरद पवारांमधला लढवई यातून दिसतो. त्या काळात शरद पवार ॲडमिट असताना त्यांना एक नौखा डॉक्टर त्यांना भेटायला. त्यांना सांगितलं की तुमची कामं उरकून घ्या, 6 महिन्यात उरकून घ्या कामं, कारण तुमचं आयुष्य फक्त 6 महिने आहे. तर शरद पवारांनी त्या डॉक्टरला सांगितलं की बाबा तुला पोचवूनच मी जाईल. म्हणजे शरद पवारांमध्ये किती विल पॉवर आहे, इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती आहे. त्याचं दर्शन या निमित्ताने होते. शरद पवार म्हणतात, नाही तर कॅन्सर म्हटलं की माणूस हाय खातो, त्याची लढायची इच्छाच संपून जाते. पण शरद पवारांनी कॅन्सरलाही रोखून धरला आहे. 22 वर्षापासून शरद पवार ट्रीटमेंट घेत आहेत कॅन्सरची. हे सोपं गोष्ट नाही. आज वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार आपापल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहेत. लहान लहान गोष्टीत ते लक्ष देतात, रस घेतात. त्यामुळे ते शरद पवार आहेत. डॉक्टरने सांगितलं आहे की 2 दिवसात शरद पवारांना डिस्चार्ज मिळणार आहे. 2 दिवसांनी शरद पवार घरी येतील. त्यांची तब्येत आणखी सुधारो हीच त्यांच्या चाहत्यांना आणि महाराष्ट्राला अपेक्षा असणार. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.